डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया. चला वॉरियर्स, इंग्लिश ग्रामर शिकूया. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल, जिथे आपण इंग्लिश ग्रामर अगदी इझी लँग्वेजमध्ये शिकणार आहोत. सो आजचा जो आपला टॉपिक आहे तो ॲक्च्युली क्वेश्चन टॅगचा आहे. क्वेश्चन टॅग हा इंग्लिशमधला अतिशय सोपा असणारा आणि मार्क्स मिळवून देणारा टॉपिक आहे. मात्र त्याचे जे काही रूल्स आहेत त्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत आणि जिथे आपले प्रश्न हमखास चुकू शकतात. थोडंसं ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन टॅगचे क्वेश्चन्स असं आपण म्हणू शकतो. खरं तर बेसिक पद्धतीने त्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे आणि याच्यावरचे प्रॅक्टिस क्वेश्चन्ससुद्धा आपण पाहणार आहोत. सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो हा व्हिडिओ किंवा हे लेक्चर घेण्यापाठीमागचं कारण काय होतं, 2022ची PSI मेन्स जेव्हा मी देत होते, माझ्यासोबत बरेचसे स्टुडंट ज्यांनी माझ्याकडे 65 डेज चॅलेंज केलं होतं ते स्टुडंट ती एक्झाम देत होते आणि त्या एक्झाममध्ये एक क्वेश्चन आलेला होता. तो क्वेश्चन असा होता, आय एम ग्रॅमरियन, द करेक्ट टॅग क्वेश्चन करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबव इज. आणि खाली ऑप्शन होते एम आय, आरंट आय, एमंट आय, एम आय नॉट. आता हा जो प्रश्न होता, हा प्रश्न ॲक्च्युली इझी लँग्वेजमधला होता, म्हणजे इझी कॅटेगरीमधला होता. पण काही स्टुडंट्सचं कन्फ्युजन हे झालं की एवढं सोपं कशाला विचारेल आयोग, आणि मग त्यांनी या प्रश्नाचं उत्तर चुकवलं होतं. आणि म्हणून मग मला असं वाटलं की क्वेश्चन टॅग, जे की आपल्या हातातले मार्क्स असतात, जिथे आपण डोळे झाकून आन्सर देऊ शकतो, अशा प्रश्नांची उत्तरं जर आपली चुकत असतील तर डेफिनेटली काही फसव्या गोष्टी किंवा काही असे रूल्स जिथे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं ते तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजेत. सो आपण पहिल्यांदा म्हणजे क्वेश्चन टॅग आणि त्याच्याबद्दलची बेसिक माहिती तुम्हाला असेलच, पण आपण क्विक रिवाईज करणार आहोत ती माहिती. क्वेश्चन टॅग सोडवताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची असते. सगळ्यात पहिल्यांदा तर जे हेल्पिंग वर्ब आहे, वाक्यामध्ये असणारं जे सहाय्यक क्रियापद आहे ते आपल्याला शोधायचं असतं. आणि जर समजा त्या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद नसेल, जर मेन वर्ब असेल तर आपण त्या मेन वर्बचा विचार करणार आहोत. जर जे विधान दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये ते जर होकारार्थी असेल तर त्याचं उत्तर नकारार्थी येतं, आणि जर समजा विधान नकारार्थी असेल तर उत्तर त्याचं होकारार्थी येतं. म्हणजे तू येणार आहेस नाही का, आज पाऊस येईल नाही का, असं जे आपण म्हणतो ते. म्हणजे विधान होकारार्थी असेल तर आपल्याला जे अपेक्षित असतं तिथे आपण म्हणजे नकारार्थी शब्द वापरत असतो, नकारार्थी क्वेश्चन टॅग वापरत असतो. ठीक आहे. आणि क्वेश्चन टॅगमध्ये फक्त नॉट या शब्दाचा शॉर्ट फॉर्म लिहिला जातो. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. सहाय्यकारी क्रियापदासोबतच हा वापरावा लागतो जर वाक्य होकारार्थी असेल तर. ठीक आहे. म्हणजे शुड नॉट असं लिहिताना आपण शुड नॉट लिहित नाही, शुडंट असं लिहितो. आर नॉट लिहिताना आपण आर नॉट न लिहिता आरंट असं लिहितो. डिड नॉट लिहिताना आपण डिड नॉट न लिहिता डिडंट असं लिहितो. ठीक आहे. सो क्वेश्चन टॅग इझी टॉपिक आहे. आता आपण काही रूल्स पाहणार आहोत. जे बेसिक आहे ते तुम्हाला माहिती आहे, जे बेसिक नसेल, जे एक्सेप्शन असतील, जिथे क्वेश्चन बनू शकतात आणि आलेले प्रश्न आपले चुकू शकतात, अशाच गोष्टी फक्त आपण पाहणार आहोत. ठीक आहे. इन डिटेल हवं असेल तर इंग्लिश ग्रामरचं जे काही चॅलेंज आहे आपल्या ॲपवरती तिथे तुम्हाला ते मिळून जाईल. तर पहिला रूल काय आहे की जर समजा सेंटेन्समध्ये फ्यू, लिटल, हार्डली, स्कार्सली, रेअरली, सेल्डम, बेअरली हे शब्द आलेले असतील. आता हे शब्द दिसताना आपल्याला नॉर्मल इतर शब्दांसारखे दिसतात, पण या शब्दांमध्ये नाही, जवळपास नाही, जवळजवळ नाही असा अर्थ दडलेला असतो. त्यामुळे त्या विधानामध्ये जरी नॉट हा शब्द आलेला नसेल तरीसुद्धा ते विधान नकारार्थी होतं, नकारार्थक त्याचा अर्थ होतो, आणि म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह असतो. म्हणजे आपल्याला एक सवय असते की जर विधानामध्ये नॉट दिलेलं असेल तरच ते विधान नकारार्थी आहे आणि मग आपण त्याचा क्वेश्चन टॅग करतो. पण एखाद्या विधानामध्ये जर नॉट हा शब्द नसेल पण त्याऐवजी फ्यू, लिटल, हार्डली, स्कार्सली, रेअरली, सेल्डम, बेअरली हे शब्द असतील तर या शब्दांचा अर्थसुद्धा जवळजवळ नाही किंवा जवळपास नाही असाच होतो. म्हणून या विधानांचा टॅग करताना तो पॉझिटिव्ह होत असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता आपण काही एक्झाम्पल्स जर पाहिले, वी सेल्डम सी हर. वी सेल्डम सी हर म्हणजे जवळपास आम्ही तिला पाहिलेलंच नाही आहे किंवा पाहतच नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून याचा टॅग काय होईल, वी सेल्डम सी हर डू वी. आता इथे सी हे V1 आहे, वर्बचं पहिलं रूप आहे, म्हणून आपण इकडे घेताना डू घेतलेलं आहे.
ठीक आहे. आणि वी हा तुमच्या वाक्याचा कर्ता आहे म्हणून तुम्ही तिथे वी लिहिलेलं आहे. ठीक आहे, हा सब्जेक्ट आहे. दुसरं सेंटेन्स आहे लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड म्हणजे काय, जवळपास काहीच प्रगती झालेली नाही आहे. ठीक आहे, सो आता लिटल हा शब्द आलेला आहे. इथे पण ट्विस्ट आहे जो पुढच्या रूलमध्ये आपण पाहणार आहोत. सो लिटल म्हणजे जवळपास काहीच प्रोग्रेस झालेली नाही आहे म्हणजे विधान तुमचं नकारार्थी आहे. सो तुमचा टॅग कसा होईल, ऑब्वियसली पॉझिटिव्ह होईल. लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. हॅज इट, हॅझंट इट येईल का, नाही. इथे हॅज आहे म्हणून इथे हॅज आले आणि लिटल प्रोग्रेससाठी इट आलेलं आहे कारण लिटल प्रोग्रेस हा आपला कर्ता आहे. पुढचं सेंटेन्स आहे फ्यू स्टुडंट्स न्यू द आन्सर. फ्यू स्टुडंट्स न्यू द आन्सर. आता न्यू हे V2 आहे. ज्यावेळेला V2 येतं त्यावेळेला आपण काय घेतो, डीड घेतो. फ्यू स्टुडंट्स आहे, अनेक वचनी आहे म्हणून त्यांच्यासाठी येणारा सब्जेक्ट किंवा कर्ता काय असेल, दे असेल. पण इथे फ्यू स्टुडंट्स म्हटलंय म्हणजे जवळपास कुठल्याच स्टुडंटला त्याचा आन्सर माहिती नव्हतं. याचा अर्थ याचा टॅग कसा होईल, फ्यू स्टुडंट्स न्यू द आन्सर, डीड दे माहिती होतं का, नाही, त्याचं उत्तर नाही असेल. सो पहिला रूल तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण या लेक्चरमध्ये फक्त रूल्स पाहून घेणार आहोत अँड देन नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमच्यासोबत प्रॅक्टिस क्वेश्चन्स शेअर करणार आहे जिथे आत्ता जे काही तुम्ही शिकताय त्या रूल्सची तुमची किती प्रॅक्टिस आहे किंवा ते रूल्स तुम्हाला किती समजलेत हे तुम्हाला त्या क्वेश्चन्समधून समजेल. आणि ते जे क्वेश्चन्स असतील ते आयोगाने विचारलेले प्रश्न असतील त्यामुळे ऑब्वियसली थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन्स ते असतील. ठीक आहे. दुसरा रूल जर आपण पाहिला, दुसरा रूल म्हणण्यापेक्षा याच रूलमध्ये म्हणजे आपण फ्यू लिटल हे शब्द पाहिले पण ज्या वेळेला फ्यूच्या समोर ए येतं किंवा द येतं, लिटलच्या समोर ए किंवा द येईल, हे आर्टिकल ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्याचा अर्थ हा पॉझिटिव्ह होतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला फक्त फ्यू म्हणताय त्यावेळेला जवळपास नाही असा त्याचा अर्थ होतो. पण ज्यावेळेला तुम्ही अ फ्यू म्हणता त्याचा अर्थ काहीतरी आहे, थोडंफार असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जर तुमच्या विधानामध्ये फक्त फ्यू किंवा लिटल हे शब्द असतील तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होईल कारण ते सेंटेन्स निगेटिव्ह असतं. पण जर विधानामध्ये अ फ्यू अ लिटल हे शब्द दिलेले असतील तर हे शब्द होकारार्थी असतात म्हणून याचा जो क्वेश्चन टॅग होणार आहे तो निगेटिव्ह होतो. खूप छोटासा डिफरन्स आहे, खूप छोटीशी गोष्ट आहे पण त्याने अख्खं सेंटेन्स, अख्ख्या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग आणि तुमचा आन्सर चेंज होतं. म्हणून या गोष्टी काळजीपूर्वक अभ्यासायच्या. ठीक आहे. सो आपण पाहिलं होतं फ्यू स्टुडंट्स न्यू द आन्सर, याचा टॅग पॉझिटिव्ह होत होता. पण जर हेच विधान मी असं म्हटलं अ फ्यू स्टुडंट्स न्यू द आन्सर तर याचा क्वेश्चन टॅग कसा होईल, अ फ्यू स्टुडंट्स न्यू द आन्सर, डिडंट दे. डिडंट दे कारण इथे न्यू आहे सो त्याच्यासाठी डीड आलं. अ फ्यू स्टुडंट्ससाठी दे आलं आणि अ फ्यू स्टुडंट्स आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह आहे म्हणून टॅग तुमचा निगेटिव्ह झालेला आहे. सेम लिटलच्या बाबतीत होईल. अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड म्हणजे थोडीफार प्रगती झालेली आहे, दॅट इज पॉझिटिव्ह सेंटेन्स. आणि जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर टॅग तुमचा कसा होईल, निगेटिव्ह होईल. अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड, हॅझंट इट. क्लिअर आहे. सो लिटल फ्यू अ लिटल अ फ्यू याच्यातला डिफरन्स समजून घ्या. जे रूल्स मी चॅलेंजमध्ये शेअर केलेले आहेत तिथे फ्यू असेल, लिटल असेल, अ फ्यू असेल. त्याच्यानंतर येणारे म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट ज्याला आपण म्हणतो ते कशा पद्धतीने यूज करायचे या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट जर आपण पाहिला रूल तर तो आहे ज्यावेळेला करता तुमचा सब्जेक्ट दिस किंवा दॅट असतो, ज्यावेळेला विधानामध्ये तुमचं करता किंवा सुरुवात म्हणूयात आपण दिस किंवा दॅटने होते त्यावेळेला टॅग करताना टॅगमध्ये करता इट वापरतो आपण. जसं आता इथे आपण पाहिलं होतं द प्रोग्रेस, सॉरी अ लिटल प्रोग्रेस आहे, या प्रोग्रेससाठी आपण इट वापरलेला आहे. सेम जर तुमच्या विधानामध्ये करता दिस किंवा दॅट असेल, दिस किंवा दॅटनी करता दाखवलेला असेल तर टॅग करताना त्या दिस आणि दॅटचा इट होतो, दिस आणि दॅट राहत नाही, काय होतं इट. आणि जर समजा करता दीज किंवा दोज असेल म्हणजे अनेक वचनी असेल तर अर्थातच टॅग करताना करता अनेक वचनी असेल तो येतो दे. ठीक आहे. मग आता आपण सेंटेन्स पाहूयात. जसं की दिस इज अ ब्युटिफुल सिटी, दिस इज अ ब्युटिफुल सिटी. आता दिस हे सिटीसाठी वापरलेलं आहे. मग दिस इज अ ब्युटिफुल सिटी, इजंट इट, इजंट दिस येणार नाही, इजंट इट येईल. तुम्हाला फसवण्यासाठी असे सेंटेन्सेस दिले जाऊ शकतात. आणखी एक मुद्दा इथे लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा करेक्ट सेंटेन्स आणि रॉंग सेंटेन्स ओळखायला सांगितलं जातं, एरर शोधायला सांगितले जातात, फाइंड द ऑड वन आउट असं सांगितलं जातं
त्यावेळेला सुद्धा किंवा पंक्च्युएशनचा जो क्वेश्चन येतो तिथे सुद्धा जर क्वेश्चन टॅग सारखी एखादी रचना असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की क्वेश्चन टॅग करताना सेंटेन्सचं फर्स्ट लेटर कॅपिटल, ज्यावेळेला सेंटेन्स कंप्लीट होतं त्याच्यानंतर कॉमा कंपल्सरी आहे, कॉमा असायलाच हवा, अँड देन इजंट इट. ठीक आहे, कधी कधी काय केलं जातं पंक्च्युएशन देताना अशा पद्धतीने दिलं जातं. ठीक आहे, म्हणजे फाइंड द एरर जे असतात किंवा पंक्च्युएशनमधली मिस्टेक जी असते, करेक्ट पंक्च्युएशन्स फाइंड आउट करावा जे क्वेश्चन असतात तिथे अशा प्रकारच्या मिस्टेक्स दिलेले असतात. सो हा कॉमा कंपल्सरी आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क हा असायलाच पाहिजे. सो जर तुम्हाला करेक्ट आणि रॉंग सेंटेन्स विचारलं, क्वेश्चन टॅग संबंधित ते सेंटेन्स असेल तर त्या गोष्टीची काळजी घ्या. ठीक आहे. द नेक्स्ट सेंटेन्स आहे दॅट इज अ नाईस कार. दॅट इज अ नाईस कार. आता कारसाठी आपण दॅट वापरले किंवा आपण शो करतोय दॅटनी, करता दॅट झाला. दॅट इज अ नाईस कार. इजंट इट म्हणजे दिस आणि दॅट असेल तर पुढे इट येईल. तसंच जर आपण दीज आणि दोज बद्दल बोललो, दीज आर नॉट फॉर यू. आता इथे नॉट आहे, सेंटेन्स निगेटिव्ह आहे, तुमचा टॅग कसा असेल पॉझिटिव्ह असेल. दीज आर नॉट फॉर यू. आर दे, इथे आर आहे म्हणून आर आलं, दे आलं. आर नॉट आहे म्हणून फक्त आर आलं. जर इथे आर असतं, दीज आर फॉर यू असतं तर आरंट दे असं आलं असतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट रूल पाहूयात आपण. रूल नंबर 3. कंडिशनल सेंटेन्सेस जे असतात, कंडिशनल सेंटेन्सेस अगेन एक्झाममध्ये विचारला जाणारा प्रत्येक एक्झामसाठीचा फेवरेटवाला टॉपिक आहे. फक्त 4 रूल्स तुम्हाला करायचे आहेत. ज्या काही 4 कंडिशन्स असतात 0, 1, 2, 3, 4 या 0, 1, 2, 3 या ज्या 4 कंडिशन्स असतात या 4 कंडिशन्स तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. इफ क्लॉज काय असतो, सबऑर्डिनेट क्लॉज, आणि मेन क्लॉज काय असतो. इफचं सेंटेन्स कुठल्या टेन्समध्ये असेल तर मेन क्लॉज जो आहे ते सेंटेन्स कुठल्या टेन्समध्ये असेल. फक्त 4 रूल आहेत. पण MPSCला प्रत्येक वर्षी मिनिमम 2 क्वेश्चन्स तरी असतात, मॅक्झिमम 3 ते 4 क्वेश्चन्स येतात. म्हणजे जर तुम्ही आत्ताची मेन्स देणार असाल तर तुमच्याकडे म्हणजे तिथे जवळपास 4 ते 8 मार्क्स तुम्ही फक्त एका टॉपिकवरती मिळवू शकता. आणि अगदी छोटासा टॉपिक आहे. कंडिशनल सेंटेन्सेसचा एक व्हिडिओ वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलवरती आहे. मी एंड स्क्रीनला तुम्हाला त्याची लिंक देईन. तो व्हिडिओ न विसरता पाहून घ्या आणि त्याच्यातले जे रूल्स आहेत ते लिहून घ्या. खूप इझी जाईल तुम्हाला कंडिशनल सेंटेन्सेस. कधीच चुकणार नाही, लिहिताना पण, प्रश्न सोडवताना पण आणि बोलताना पण. ठीक आहे. सो आता जर कंडिशनल सेंटेन्स असेल तर आपल्याला माहिती आहे कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. मग आता तिथे आपण क्वेश्चन टॅग करताना कसा करणार. इफवाला जे सेंटेन्स आहे त्याच्यामधलं वर्ब घेणार की मेन क्लॉजमधलं घेणार. तर कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये मेन क्लॉजमध्ये जे वर्ब असतं त्याचाच टॅग करायचा असतो. ठीक आहे. आणि इफचा जो क्लॉज असतो, इफचं जे सेंटेन्स असतं ते सेंटेन्स म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज असतो. म्हणजे अर्थातच उरलेलं जे सेंटेन्स आहे ते तुमचं मेन क्लॉज असेल आणि त्या मेन क्लॉजचाच तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचा असतो. मग आता आपण सेंटेन्स पाहूयात. इफ आय गो टू पुणे आय शाल मीट माय फ्रेंड्स. इफ आय गो टू पुणे हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. आय शाल मीट माय फ्रेंड्स हा आहे मेन क्लॉज. मग आता ज्यावेळेला तुम्ही टॅग करताय इथे तुम्ही आय गो याच्यानुसार करणार की आय शालनुसार करणार. ऑब्वियसली आय शालनुसार करणार कारण मेन क्लॉज तो आहे. मग टॅग कसा होईल. इफ आय गो टू पुणे आय शाल मीट माय फ्रेंड्स शांट आय. शालचं ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन टॅग करताय शाल नॉटचं शांट होतं, शालंट होत नाही. जर एखादा प्रश्न आयोगाने दिला तर तुम्हाला ऑप्शन्समध्ये शाल नॉट येईल, शांट येईल, शालंट येईल. त्याच्यात पण परत असं पण देईल आयोग SHLNT देईल आणि SHALLNT असं पण देईल. सो कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, शांट येतं. ठीक आहे. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. अगेन दुसरा आपण इफचं सेंटेन्स पाहिलं आहे, कंडिशनल सेंटेन्स पाहिलं आहे. इफ यू स्टडी हार्ड हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज त्यामुळे त्याचा विषय नाही आहे. यू विल गेट गुड मार्क्स हे तुमचं मेन क्लॉजचं सेंटेन्स आहे म्हणजे ऑब्वियसली टॅग तुमचा काय होईल. विलचं काय होतं. वोंट यू. विलंट यू होत नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. वोंट यू असं होईल. सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे सो तुमचा टॅग कसा होईल. निगेटिव्ह होईल. नेक्स्ट रूल आपण पाहूयात. नेक्स्ट रूल आहे हॅव हॅज हॅडशी संबंधित खूप इम्पॉर्टंट रूल आहे. इथे 100% कन्फ्युजनचे चान्सेस असतात. 2021, 22, 23ला ज्या एक्झाम झालेल्या आहेत तिथे मुलांचं कन्फ्युजन झालेलं आहे.
सो हॅव हॅज हॅड जे आहे ते जर सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेलं असेल, हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलेलं असेल, मॉडेल ऑक्झिलरी म्हणून वापरलेलं असेल, तर हॅव हॅज हॅडमध्ये NT मिळवला जातो, म्हणजे हॅवंट, हॅझंट, हॅडंट केला जातो आणि त्याच्यानुसार टॅग केला जातो. पण हॅव हॅज हॅड याचा उपयोग वाक्यामध्ये जर मालकी हक्क दाखवण्यासाठी केला असेल तर मात्र टॅग करताना डू, डज, डीड घेतलं जातं. डू कधी येईल हॅवच्या ठिकाणी, डज कधी येईल हॅजच्या ठिकाणी आणि डीड कधी येईल हॅडच्या ठिकाणी. म्हणजे आपण मालकी हक्क दाखवण्यासाठी सुद्धा हॅव हॅज हॅडचा वापर करतो. मग जर मालकी हक्कासाठी हॅव हॅज हॅड वापरलेलं असेल तर ऑब्वियसली तिथे डू, डज आणि डीड वापरलं जाईल टॅग करताना. पण जर समजा ते सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेलं असेल तर तिथे मात्र आपण नॉर्मली म्हणजे हॅवंट, हॅझंट आणि हॅडंट असाच क्वेश्चन टॅग करू. मग आता आपण जर पाहिलं तर उदाहरणार्थ आय हॅव फिनिश्ड द पोर्शन, म्हणजे मी हा पोर्शन फिनिश केलेला आहे. आय हॅव फिनिश्ड, आता इथे हे हेल्पिंग वर्ब म्हणूनच येते कारण फिनिश्ड हे पण एक वर्ब आलेला आहे. सो आय हॅव फिनिश्ड द पोर्शन या सेंटेन्सचा टॅग करताना हॅवंट आय असं येईल. इथे जर असतं आय हॅव नॉट फिनिश्ड द पोर्शन देन हॅव आय असं आलं असतं. ठीक आहे, कारण पॉझिटिव्ह निगेटिव्हचा डिफरन्स तुम्हाला माहिती आहे. आय हॅव फिनिश्ड द पोर्शन या सेंटेन्समध्ये हॅवचा वापर हेल्पिंग वर्ब प्रमाणेच होतो, म्हणून हॅवंट आय असा क्वेश्चन टॅग होतो. आय हॅव अ कार, आता इथे माझ्याकडे कार आहे म्हणजे इथे मालकी हक्क दाखवण्यासाठी हॅवचा वापर केला आहे. हॅव सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेलं नाही आहे. सो आय हॅव अ कार याचा अर्थ माझ्याकडे कार आहे म्हणजे इथे मालकी हक्क दाखवण्यासाठी हॅवचा वापर केला. ज्यावेळेला क्वेश्चन टॅग करायचं आहे त्यावेळेला हॅवंट आय येणार नाही तर डोंट आय येणार, कारण आपण पाहिले की हॅव हॅज हॅडसाठी हॅवसाठी डू येईल, हॅजसाठी डज येईल आणि हॅडसाठी डीड येईल. ठीक आहे, सो आय हॅव अ कार, डोंट आय असं ते होईल. आय थिंक एक कॅमेराशी रिलेटेड काहीतरी सेंटेन्स आलेलं होतं, आयोगाने विचारलेलं. प्रॅक्टिस क्वेश्चनमध्ये जर मला मिळालं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे, आय डिड नॉट हॅव ब्रेकफास्ट, मी ब्रेकफास्ट केलेला नाही आहे. सो आय डिड नॉट हॅव ब्रेकफास्ट, डिड आय, इथे डिड नॉट आलं आहे म्हणून पुढे पॉझिटिव्ह झाला. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे लक्षात घ्या, इथे आय डिड नॉट हॅव ब्रेकफास्ट. ठीक आहे, इथे डिड नॉट आहे, इथे डिड आय आलेला आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. सो हॅव हॅज हॅडमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. सेंटेन्समध्ये हॅव हॅज हॅडचा वापर काय म्हणून केलेला आहे हे समजून घ्यायचं. पुढच्या रूलकडे जाऊयात. 5वा रूल आहे एनीबडी, नोबडी, समबडी, एव्हरीबडी, एनीवन, समवन, नन, एव्हरीवन. हे जे 8 शब्द आहेत यांनी जर वाक्याची सुरुवात होत असेल किंवा हे जर वाक्याचे कर्ता किंवा सब्जेक्ट असतील तर त्याच्यामध्ये नेहमी कर्ता म्हणजे ज्यावेळेला आपण टॅग करतोय टॅग नंतर येणारा कर्ता जो असतो तो दे असतो. टॅगमध्ये क्वेश्चन टॅगमध्ये येणारा कर्ता हा दे असतो. तुमच्या वाक्यामध्ये एनीबडी, नोबडी, समबडी, एव्हरीबडी, एनीवन, समवन, नन, एव्हरीवन जर असेल तर आता इथे पण एक गोष्ट लक्षात घ्या की एनीबडी, समबडी, एव्हरीबडी, समवन, एव्हरीवन हे जे शब्द आहेत एनीवन हे पॉझिटिव्ह झाले, नोबडी, नो वन, नन हे जे शब्द आहेत हे निगेटिव्ह झाले. म्हणजे अगेन तुम्ही ज्यावेळेला टॅग करताय त्यावेळेला जर नोबडी आलं, सेंटेन्समध्ये नोबडी आहे टॅग तुमचा पॉझिटिव्ह होईल. सेंटेन्समध्ये एनीबडी आहे तुमचा टॅग कसा होईल, निगेटिव्ह होईल. ठीक आहे, एक्झाम्पल्स पाहूयात आपण. एनीवन हॅज डन इट, एनीवन हॅज डन इट, हॅज आहे हॅझंट होईल, एनीवन आहे एनीवनसाठी सॉरी हॅजचं हॅझंट नाही होणार कारण इथे आपण करता दे घेतोय. ठीक आहे, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. एनीवन हॅज डन इट सेंटेन्समध्ये हॅज आहे पण ज्यावेळेला आपण क्वेश्चन टॅग करतोय एनीवनचा होतोय दे, दे सोबत हॅव येईल का हॅज येईल, अर्थात हॅव येईल म्हणून इथे काय येणार एनीवन हॅज डन इट, हॅवंट दे. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे मी आता एक्सप्लेन करताना पण बोलण्याच्या ओघात लगेच बोलून गेले, पण इथे जरी विधानामध्ये हॅज असेल तर इथे एनीवन आहे. एनीवनचं आपण दे करणार आहोत आणि एनीवनचं जर सब्जेक्ट दे होत असेल तर देसाठी हॅझंट येणार नाही, हॅवंट येणार. एनीवन हॅज डन इट, हॅवंट दे. लक्षात आलं, व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे एव्हरीवन इज रेडी. आता अगेन इथे पण इज आहे
पण आपण एव्हरीवनसाठी आपला सब्जेक्ट काय होणार आहे, दे होणार आहे. मग आता एव्हरीवनसाठी जर दे होत असेल तर या इजचा काय होईल, ऑब्विसली आर होईल. आणि इकडे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून तिकडे आरंट होईल. ठीक आहे. सो एव्हरीवन इज रेडी, आरंट दे. हे कम्प्लिटली म्हणजे ज्यांनी टॅग व्यवस्थित अभ्यासले नाही त्यांच्यासाठी हे कम्प्लिटली कन्फ्युजिंग किंवा नवीन असू शकतं. त्यांना असं वाटू शकतं की अरे एव्हरीवन इज रेडी आहे, मग इकडे इजंट यायला पाहिजे, मग तिथे आरंट झालं आहे. रिझन काय आहे, एव्हरीवनचा दे झाला आहे. आलं लक्षात. सो प्ल्युरल आणि सिंग्युलर हे व्यवस्थितपणे समजून घ्यायचं. याच्यामध्ये तुमचं कधी कन्फ्युजन झालं आहे का मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट आहे नोबडी हॅज कम. नोबडी हॅज कम म्हणजे कोणीही आलेलं नाही आहे. आता सेंटेन्सच निगेटिव्ह झालं, मग टॅग तुमचा कसा होईल, ऑब्वियसली पॉझिटिव्ह होईल. नोबडीसाठी येते दे म्हणून इथे येईल हॅव. नोबडी हॅज कम, हॅव दे. ठीक आहे. तर हे जे आपण विधानामध्ये पाहतो की इकडे हॅज आहे तर हॅजंट करायचं, इकडे इज आहे तर इजंट करायचं, इकडे डू आहे तर डोंट करायचं. तर कर्त्यानुसार तुमचं क्रियापद राहिलं. टॅग करताना सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. नन इज ॲब्सेंट. आता नन इज ॲब्सेंट अगेन हे सेंटेन्स कसं झालं, निगेटिव्ह झालं. टॅग कसा होईल, आर दे. ठीक आहे, आर दे. सो हा रूल नंबर 5 जो होता तो मोस्ट इम्पॉर्टंटवाला रूल आहे आणि मोस्ट कन्फ्युजिंग आणि चुकणारा रूल आहे. सेम असाच 6वा रूल आहे. एनिथिंग, समथिंग, एव्हरीथिंग, नथिंग. हे जर शब्द असतील तर म्हणजे या 4 शब्दांपैकी कुठल्याही शब्दाने वाक्य सुरू होत असेल किंवा तो जर करता असेल तर टॅगमध्ये करता इट वापरावा लागतो. आता गोष्ट लक्षात घ्या की आपण एनीबडी, नोबडी, समबडी, एव्हरीबडी, समवन, एनीवन, नोवन, एव्हरीवन हे एखाद्या व्यक्तीसाठी वापरतो, ग्रुप ऑफ पर्सनसाठी वापरतो म्हणून तिथे सब्जेक्ट येताना दे येईल. पण ज्यावेळेला आपण एनिथिंग, समथिंग, नथिंग, एव्हरीथिंग हे वापरतो त्यावेळेला ते आपण थिंगसाठी, वस्तूसाठी वापरतो. म्हणून इथे येताना सब्जेक्ट जो आहे तो कसा येणार आहे तुमचा, इट येणार आहे. करता तुमचा काय येणार आहे, इट येणार आहे. ठीक आहे. मग सेंटेन्सेस पाहूया. नथिंग इज इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. इज इट, इजंट इट का नाही येते, बिकॉज इथे नथिंग आहे. सेंटेन्स असतानाच निगेटिव्ह आहे. सो तुमचा टॅग कसा होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. नेक्स्ट समथिंग हॅज बीन सीन. समथिंग हॅज बीन सीन. आता इथे समथिंग आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, हॅज बीन सीन दिलेलं आहे म्हणजे हॅजंट इट येणार. हॅजचं हॅजंट होईल. ठीक आहे. सो ज्या वेळेला आपण क्वेश्चन टॅग करतोय त्यावेळेला सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये असणारं मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये असणारा सब्जेक्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे कारण सब्जेक्टनुसार तुमचं वर्ब येणार आहे. क्लिअर. नेक्स्ट रूल आहे रूल नंबर 7. वाक्याची सुरुवात जर लेट असनी होत असेल तर टॅग नेहमी शाल वी असाच होतो. लक्षात घ्या की मी लेट अस म्हणते. लेट अस जर लेट्स किंवा लेटसनी जर वाक्याची सुरुवात होत असेल तर त्याचा टॅग नेहमी कसा होईल, शाल वी असाच होईल. ठीक आहे. मग आता आपण सेंटेन्स पाहूयात. लेट अस स्टडी हार्ड. लेट अस स्टडी हार्ड, शाल वी, कारण मी सांगितलं की लेट असनी जर वाक्याची सुरुवात असेल तर त्याचा टॅग हा शाल वी असाच होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लेटस डान्स. लेटस डान्स, शाल वी म्हणजे आपण डान्स करूयात का. ठीक आहे. इथे निगेटिव्ह होत नाही. ज्यावेळेला लेटसनी सेंटेन्स सुरू होते त्यावेळेला त्याचा टॅग निगेटिव्ह होणार नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा रूल आहे रूल नंबर 8. जर वाक्याची सुरुवात आज्ञार्थी असेल तर टॅग तुमचा विल यू असाच होतो. जर वाक्याची सुरुवात आज्ञार्थी असेल म्हणजे तुम्ही एखाद्याला कमांड देताय, तुम्ही एखाद्याला सांगताय की ती गोष्ट कर. सोप्या भाषेमध्ये एखाद्या वाक्याची सुरुवात वर्बनी होत असेल, तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगताय ओपन द विंडो, ओपन द डोअर. ठीक आहे. क्लोज द डोअर म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही कमांड देताय, आज्ञा देताय. जर वाक्याची सुरुवात V1ने होत असेल, जर वाक्याची सुरुवात आज्ञार्थी असेल तर त्या वाक्याचा टॅग हा विल यू असाच होतो. म्हणजे दरवाजा बंद करशील का. ठीक आहे. अशा पद्धतीने तो अर्थ होतो. सो टॅग विल यू असाच होतो. वाक्य तुमचं होकारार्थी असू देत किंवा नकारार्थी असू देत. एक्झाम्पल पाहूयात. ओपन द विंडो, ओपन द विंडो, विल यू, ओपन द विंडो, विल यू, उघडशील का असा त्याचा अर्थ होतो. डोंट डू इट. आता इथे निगेटिव्ह आहे, डू नॉट डू इट, हे करू नकोस. विल यू,
ठीक आहे, इथे टॅग कसा झालेला आहे, निगेटिव्ह झालेला आहे. प्लीज गिव मी ग्लास ऑफ मिल्क. प्लीज गिव मी ग्लास ऑफ. आता गिवनी तर सुरुवात नाही झाली, प्लीजने सुरुवात झाली, पण कमांड आहे ना, सो विल यू हा त्याचा टॅग होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण लक्षात घ्या की आज्ञार्थी वाक्य आहे, त्या आज्ञार्थी वाक्यामध्ये आपण जस्ट कमांड देतोय तर त्याचा जो काही टॅग होणार आहे तो विल यू असा होईल. पण जर आपण त्या वाक्यामध्ये म्हणजे V1ने सुरुवात होतीये, आज्ञार्थी वाक्य आहे, पण तिथे आपण त्या समोरच्या माणसावरती सक्ती करतोय किंवा त्याची खरडपट्टी काढतोय, त्याच्यावरती रागवतोय किंवा त्याला आपण दरडावतोय, असा जर त्या वाक्याचा सेन्स असेल तर मात्र त्या वाक्याचा टॅग करताना, क्वेश्चन टॅग करताना कांट यू असा घेतला जातो. डिफरन्स लक्षात घ्या. आज्ञार्थी वाक्य आहे, तुम्ही विल यू असा टॅग कराल, पण आज्ञार्थी वाक्यामध्ये तुम्ही सक्ती करताय किंवा एखाद्याला खरडावून सांगताय, असं दरडावून सांगताय, तर तिथे मात्र खरडपट्टी काढते, तर तिथे मात्र टॅग कांट यू असं होतो. उदाहरणार्थ, यूज युअर कॉमन सेन्स. म्हणजे आता मी समज येते की कॉमन सेन्स तर यूज करा. ठीक आहे, करू शकत नाहीस का असं आपण बोलतो ना मराठीमध्ये, सेम तसं इंग्लिशमध्ये. यूज युअर कॉमन सेन्स, कांट यू. यूज युअर ओन माइंड, कांट यू. तुझं स्वतःचं माइंड, तुझं स्वतःचं डोकं आहे ते वापरू शकत नाहीस का तू, असं जे आपण बोलतो दॅट इज तुमचा, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही सक्ती करणार एखादं आज्ञार्थी वाक्य वापरताय त्यावेळेला त्याचा जो क्वेश्चन टॅग आहे तो कांट यू असा होतो. हा मेन डिफरन्स आहे. मग आता इथे ज्यावेळेला सेंटेन्स तुमच्या समोर येईल, तुम्हाला समजून घ्यायचं आहे की त्या सेंटेन्समध्ये फक्त कमांड दिलेली आहे की त्याच्यामध्ये समोरच्यावरती ती सक्ती पण केलेली आहे किंवा ओरडलेलं पण आहे. वाक्याचा सेन्स जनरली आपण वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतो. ठीक आहे. आता रूल नंबर 10 आणि आजच्या लेक्चरमधला शेवटचा रूल आहे. याच्या व्यतिरिक्तचे जे रूल्स असतील जिथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो, जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन मी घेणार आहे त्याच्यामध्ये घेईन. ठीक आहे. सो 10वा रूल काय आहे, जर वाक्याची सुरुवात सम ऑफ यू, वन ऑफ यूने होत असेल तर टॅग करता हा यूच वापरला जातो. म्हणजे आपण समथिंगसाठी बघितलं, समवनसाठी पाहिलं, समवनसाठी ते घेतलं, समथिंगसाठी इट घेतलं, पण जर सम ऑफ यू असेल, वन ऑफ यू असेल तर मात्र करता यूच राहील. का? कारण तुमच्यापैकी कोणीतरी एक असं मी बोलत आहे, सो तिथे करता तुमचा सब्जेक्ट जो आहे तो यू राहील. आणि जर समजा वाक्याची सुरुवात सम ऑफ असने होत असेल तर मात्र टॅगमध्ये वी वापरला जाईल. आता डिफरन्स लक्षात घ्या. जेव्हा मी सम ऑफ यू म्हणते तुमच्यापैकी काही जण मी म्हणते, वन ऑफ यू म्हणते तुमच्यापैकी एक जण मी म्हणते, पण ज्यावेळेला मी सम ऑफ अस म्हणते याचा अर्थ आपल्यापैकी काही जण, म्हणजे इथे करता काय येणार, वी. ठीक आहे. हा डिफरन्स लक्षात घ्या. मग आता सेंटेन्स आपण पाहूयात. सम ऑफ यू आर ब्रिलियंट. तुमच्यापैकी काही जण ब्रिलियंट आहेत. ठीक आहे. आर ब्रिलियंट आहे, इथे आरंट येईल, सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह टॅग झाला आणि सम ऑफ यूसाठी आपण यू वापरतोय, सो आरंट यू असा टॅग होईल. वन ऑफ यू नोज द ट्रूथ. आता इथे अगेन डिफरन्स लक्षात घ्या. वन ऑफ यू नोज द ट्रूथ, वन ऑफ यू नोज द ट्रूथ. डोंट यू, काही जणांना वाटेल की मॅम इथे नोज आहे, इथे एकाबद्दलच बोलतोय, मग इथे तर डज यायला पाहिजे, पण इथे करता तुमचा यू आहे ना, यू सोबत तुम्ही डज कसं घ्याल, यू सोबत डोंट येणार, म्हणून डोंट यू. ठीक आहे. आणि इथे नोज आहे, नो आहे, V1 आहे, म्हणून इथे डोंट आलेलं आहे. वाक्यामध्ये डू डज डिड नाही आहे, पण तरी पण का आले, कारण V1 आहे म्हणून तिथे डोंट आलेलं आहे. सो हे 10 रूल्स होते जिथे ऑब्वियसली तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. आणखी 2 सेंटेन्सेस आहेत. सम ऑफ अस डिड इट. आता हे पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे. सम ऑफ अस डिड इट, डिडंट वी. सम ऑफ अस आहे, तिथे आपण वी घेतलेलं आहे. आणि सम ऑफ अस वॉन्टेड टू प्ले, इथे वॉन्टेड आहे, V2 आहे, म्हणून इकडे काय येणार, डिडंट, डिडंट वी. ठीक आहे. सो इथे आपण 10 रूल्स पाहिलेत जिथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकत होतात, जिथे वाक्य आपली चुकू शकत होती. आणखी काही रूल्स आहेत ॲडव्हान्समध्ये, तर ते आपण ज्यावेळेला प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ त्या क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशनसोबत घेईन. सो प्रॅक्टिस क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो हा यूट्यूब चॅनल आहे वॉरियर सुप्रिया, त्याला सबस्क्राईब करायचं आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचे आहेत.
प्लस मला कमेंटमध्ये सांगायचं की येस मॅम आम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चनचा व्हिडिओ पाहिजे, कारण तुम्ही कमेंट करून सांगितलं तरच ऑब्वियसली मी तो व्हिडिओ घेऊन येईन जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर. सो प्रॅक्टिस क्वेश्चनचा व्हिडिओ हवा आहे का याच्याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे जे 10 रूल्स मी तुमच्यासोबत शेअर केले त्यातला कुठला रूल तुम्हाला हार्ड वाटत होता किंवा कुठल्या रूलचे सेंटेन्सेस तुमचे चुकत होते ते सुद्धा मला ॲटलिस्ट रूल नंबर का होईना कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर ही PDF तुम्हाला हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर. या वॉरियर ऑफिसर टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. तिथे लेक्चरनंतर ती PDF मी शेअर करेन. सो तिथून तुम्ही ती PDF डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी, इंग्लिशला इझी बनवण्यासाठी, फ्रीवाला कंटेंट मिळवण्यासाठी वॉरियर सुप्रिया या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.